नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर तुमची निवड या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे, कोण या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावर आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात जी आहे 27/12/2024 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी अनुभवी सेवानिवृत्त न्यायाधीश आणि विधी सल्लागार अशा पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी जी आहेत निघालेल्या आहे। तुम्हाला या ठिकाणी भूसंपादन, आस्थापना, कंत्राट विषयक व इतर विविध प्रकरणी दिवाणी, जिल्हा औद्योगिक कामगार उच्च मॅट सर्वोच्च न्यायालय येथे सुरू असलेली याचिका व उपरोक्त कामाकरिता कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कायदे व किंवा या ठिकाणी विधी सल्लागार आवश्यक या ठिकाणी आहे। तुम्ही या ठिकाणी कोण अर्ज करू शकणार आहेत, तर या ठिकाणी सेवानिवृत्त न्यायाधीश जे आहेत त्यांना कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुमची नेमणूक जी आहे या ठिकाणी 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे। तुमचे कार्यक्षेत्र जे आहे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांकरता एकत्रित न्यायालयीन कामकाजाकरता या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत। त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे 10 जानेवारी 2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत सादर करायचे आहे। तुम्ही टपालाद्वारे म्हणजेच पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तुमचे सादर करू शकता। अर्जाच्या पाकिटावर आपण सेवानिवृत्त अनुभवी सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहायचे आहे। तसेच अर्जासोबत आपले नाव व संपूर्ण पत्ता असलेले 2 रिकामे लिफाफे ₹30 इतके रकमेचे पोस्ट तिकीट चिटकून अर्जासोबत सादर करायचे आहेत। विहित नमुन्याचा अर्ज जो आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आहे। हा अर्ज जो आहे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।